फराहाबागमध्ये रक्तरंजित हल्ला, फोटोशूटसाठी गेलेल्या तरुणावर तलवार कोयत्याचे वार, दोघे गंभीर जखमी। अहिल्यानगर शहरातील फराहाबाग परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फैज अली तांबोळी, उमर खान, रेहान खान आणि हुजेफा तंबरकर हे 4 तरुण फिरण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी फराहाबाग येथे गेले होते। त्यावेळी तेथे काही व्यक्ती नशेच्या अवस्थेत असल्याचा आरोप आहे। संबंधितांनी या तरुणांना शिवीगाळ केल्यानंतर आणखी काही जणांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर अचानक तलवारी आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी या तरुणांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या हल्ल्यात उमर खान आणि फैज अली तांबोळी यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या प्रकरणात नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आमच्या इकडचे पोरं, माझा भावाचा मुलगा होता, आणखीन त्याच्या बरोबर 3 पोरं होते। फिरायला गेले होते फराहाबागला। तिकडे ते गेले होते, तिकडे 4-5 पोरं आतमध्ये दारू बिरू पेत बसले होते, वाटलं नशा करत होते वाटलं। तर त्यांचं काहीतरी बोलणं झालं, त्यांनी तिकडून हाकलून दिलं ते पोरांना। ते निघले बाहेर आणि बाहेर गेले बरोबर ते 4-5 पोरा लोकांनी काय केलं, आणखीन बाहेरचे पोरं बोलून घेतलं आणि कोयत्याने वार केलं त्यांच्यावर। त्यातला एक पोराला लागले, माझ्या भावाच्या पोराच्या हाताला पण भरपूर लागलेलं आहे।